राहुल गांधी यांची न्याय यात्रा महाराष्ट्रातून येणार आहे आणि तिथून नंदुरबारमध्ये सुरू होणार आहे. नंदुरबारचं आपण म्हणू शकतो इथे सर्कलवर उभे आहात फलक राहुल गांधीची न्याय यात्रा आहे ह्याचे लागलेले आहेत आणि नंदुरबारमधनं प्रवेश करून पुढे धुळे, मालेगाव, नाशिक या ठिकाणी राहुल गांधी यांची न्याय यात्रा जाणार आहे. पण खरं तर नंदुरबारमध्ये येत्या निवडणुकीसाठी काय परिस्थिती आहे, कारण नंदुरबार हा एकदा काँग्रेसचा बालेकिल्ला असा ओळखला जात होता. 2014 पर्यंत आपण म्हणू शकतो की काँग्रेसचे खासदार इथूनच जिंकून आले, पण हिना गावित यांनी जायंट किलर म्हणून 2014 मध्ये आपण म्हणू शकतो की एक जी निवडणूक आहे ती जिंकली आणि त्यानंतर 2 वेळा सलग हिना गावित हे जिंकून आलेले. तर नंदुरबारचे जे लोक आहेत त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊया. राहुल गांधीची न्याय यात्रा आपल्या नंदुरबारमध्ये येत आहे. नंदुरबारमध्ये महाराष्ट्रात नंदुरबार आहे तो ट्रायबल बेल्ट आहे, आदिवासी पाडा आहे, त्यात खूप सारी समस्या आहे, सगळ्यांना माहिती आहे. पण येत्या निवडणुकीसाठी तुम्ही काय बघतायत की एक बदल व्हायला पाहिजे किंवा जे काही काम 10 वर्षात झालंय ते चांगलं आहे? सध्या बदल होणे गरजेचे आहे, कारण प्रत्येकाचं मन आहे की बदल व्हायला पाहिजे. आणि इथं तुम्ही बघू शकता की अवस्था काय आहे तुम्हाला आता दिसतच आहे की काहीतरी बदल व्हायला पाहिजे, काहीतरी विकास व्हायला पाहिजे. जिथं विकास व्हायला पाहिजे तिथं विकास नाही, हे तर महत्वाचं आहे. आपलं काय नाव आहे? अनिल पाडवी. काय काम करता आपण? मी सध्या काय काम करत नाही सर, घरीच असतो. ओके, कुठे राहतात? इथंच नंदुरबारला. तर आपण शिक्षण घेतलेलं आहे. शिक्षण घेतल्यानंतर कुठेतरी कामाचा आपण प्रयत्न केला किंवा शेती केली काय? शेती पण करतो सर आणि प्रयत्न पण चालूच आहे आपला. शेतीच्या प्रश्नांवर येऊ, शेतीसाठी जे पाणी लागतं किंवा जंगल जमीनचा जो मुद्दा होता ते इथे हल झाला का? सर ते तर हल नाही झालं आहे. आणि विशेष म्हणजे शेतकऱ्यांना जी वीज पुरवठा केली जाते सर, तर वीज पुरवठा दिवसातून 8 ते सध्या रात्री दिली जाते किंवा दिवसा दिली जाते, पण ती एक व्यवस्थित नसते. कधीतरी ये जा करते. 3 फ्यूज असतात, 3 मधून 1 फ्यूज नसते किंवा 2 फ्यूज नसतात. याला अर्थ आहे का सर? मग शेतकऱ्यांनी कोणत्या पद्धतीने पीक पिकवायचं या मुद्द्यावर कोणीतरी लक्ष घालायला पाहिजे. इथं कोणी लक्ष घालत नाही सर. आता राहुल गांधी येत आहे तर तुम्हाला वाटतंय का या सगळ्या मुद्द्यांवर लक्ष येईल? घ्यायला पाहिजे सर. ठीक आहे, तर दुसऱ्यांकडून जाणून घेऊया. तुम्ही राहतात काय ते नंदुरबारला? हा, जे नंदुरबारचे लोक आहेत तिथे पॉइंट चालू आहेत. या काका या. तर आपण म्हणू शकतो की उत्साह एक दिसू शकतो की नंदुरबारमध्ये राहुल गांधी येत आहेत. राहुल गांधी आ रहे नंदुरबारमध्ये येत आहेत. तुम्हाला मराठी बोलता येईल ना? हा, तर काय प्रश्न आहेत तुम्हाला वाटतायत की बदल व्हायला पाहिजे की 10 वर्षात जे काम झालं तो चांगलं आहे? चांगलं आता जे काम होत आहे ते पण चांगलं आहे, येत आहे ते पण चांगलं आहे. आता आले ती बी खुशी आहे. नंदुरबारमध्ये त्यांचे स्वागत आहे. पण नंदुरबारचे जे प्रश्न आहेत तुम्हाला किती लोक दर्शवा भेटतात? त्यांचे शेतीमालाचे प्रश्न झाले, रोडचे रस्त्याचे प्रश्न झाले, गॅस सिलेंडरचा प्रश्न झाला, हे सगळ्या प्रश्नांवर काय आपण म्हणू शकतो की सुटका झालाय किंवा काय आपण म्हणू शकतो? गॅस सिलेंडरवरचा सुटका झाला आहे. तसं आता लोकांचे जे प्रॉब्लेम आहेत काही सॉल्व्ह झाले आहेत, काही बाकी आहेत. तर आपल्या फेमस हे काय पाववडे आहेत ना? पाववडे आहेत सर. नंदुरबारचे फेमस. नंदुरबारचे फेमस पाववडे आहे, हा, बटाटा भजी आहे, कांदा भजी आहे, पोहे आहे, आलू वडा आहे. आलू वडा आहे. शाबास. तर हे एकदम राहुल गांधींनी ते आल्यानंतर स्वाद घ्यावा नाश्त्याची आपली अपेक्षा आहे. हा, नंदुरबारमध्ये राहणार आहे सर रहिवासी? नंदुरबारचे आहेत तुम्ही? तर आपण इथे बघू शकतात की जे राहुल गांधी न्याय यात्रा सुरू होत आहेत त्यासाठी जे फलक आहेत ते फलक इथे दिसत आहेत. सर नंदुरबारकर तुम्ही नंदुरबारमध्ये राहणारे आहेत, जरा इथे या ना, सावलीत या ना. अच्छा. तर हे आपण म्हणू शकतो की आदिवासी जे बेल्ट आहे नंदुरबार, आणि त्यानंतर आता 10 वर्षात जो बदल झाला त्यामध्ये नंदुरबारहून पूर्ण जी सभा आहे राहुल गांधीची हे सुरू होणार आहे. त्याला आदिवासी सभा याचं नाव देण्यात आलं आहे आणि आदिवासींना आकर्षित करण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न इथून राहुल गांधी करणार आहे. तो रिफ्लेक्शन दिसणार आहे का नंदुरबार झाला किंवा बाकीचे जे ट्रायबल पट्टे आहेत? कारण नंदुरबार जो आहे हा डिस्ट्रिक्ट गुजरातला लागून आपण म्हणू शकतो की एक यांचा ते आपण बॉर्डरिंग एरिया आहे आणि गुजरातमध्ये जो ट्रायबल एरिया होता त्या ट्रायबल एरियामध्ये काँग्रेसचा वर्चस्व होता, पण नंतर आता गुजरातमध्येही ट्रायबल बेल्टमध्ये बीजेपी यांनी एक खूप विजयी दाखवली आहे. काका तुमच्याकडून जाणून घेऊया नंदुरबारमध्ये काय परिस्थिती, येत्या निवडणुकीत काय म्हणणार? काय सांगता
नाही काय सांगू शकत नाही. म्हणजे बदल व्हायला पाहिजे. बदल व्हायला पाहिजे. राहुल गांधी इथे येतात, त्यांचं स्वागत. हो स्वागतच आहे त्यांचं. हं? पण वर्षांपासून खूप आपल्या आदिवासी जे आहेत ते जमीनच्या प्रश्नावर मांडतायत, तर काय झालं त्याच्यात? आदिवासी लोक जमिनीचा प्रश्न मांडतायत, हो का झालं त्यांचं? नाही काही नाही. बदल व्हायला पाहिजे असं यांचं म्हणणं आहे. आतमध्ये आपण जाऊया. इथे जे आहेत लोक, ते रहिवासी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. काका नमस्कार. राहुल गांधी येत आहेत, येतात निवडणुकीमध्ये काय पाहतं तुम्हाला? 10 वर्षात चांगलं काम झालंय की बदल व्हायला पाहिजे? बदल व्हायला पाहिजे थोडंफार. बदल व्हायला पाहिजे. तुम्ही तर कित्येक वर्ष राजकारण पाहिलेलं आहे इथे. काय नाही झालं 10 वर्षात की तुम्ही बदल मागताय? जे सुखसोयी नाही आहेत, जे आम्हाला मिळतंय ते मिळत नाही. अडचणी येतात, कॅटेगरी मागतात जातीची, हे असं आहे बुवा, ते तसं आहे. आमचा इतर ओबीसी मधला काही फायदाच नाही त्याच्यामध्ये. हा आम्हाला वगळून सारखाच आहे. हा पण एक शिक्षित महिला हिना गावित खासदार झाले म्हणे, आपला जास्त काम होईल. ते सुख करते तिच्या मनाप्रमाणे करते की. आरोग्याच्या प्रश्नावर ते म्हणतात मी काम करतायत, हा. तर त्या तुम्हाला बदल दिसतात का? हा त्या आरोग्याच्या बाबतीत बदल आहे. हा जमीन माल जे शेतीचा प्रश्न आहे हा त्यात काय परिस्थिती आहे? शेतीचा प्रश्न 100% चांगला आहे, त्याच्यात काही वाईट नाही. पण तरी तुम्ही बदल मागतायत. हा थोडाफार बदल पाहिजे यार. हा. हा जे पाहिजे ते मिळत नाहीये, हा. दुसरं काहीच नाही. हा. हा काय पाहिजे? असं घरं पाहिजे. हा. घरं नाही आम्हाला, अतिक्रमण मध्ये राहतो आम्ही. हा. हे केव्हा उठून द्यायला नाही केव्हा नाही हे सांगता येत नाही. आणि ही जी योजना आहे हा. ते प्रधानमंत्री आवास योजना आहे ग्रामीण घरांसाठी, तर त्याचा लाभ गावात घेता आला लोकांना? हा घेता आलेला आहे, काही काही लोकांना घेता आलेला आहे. शहरी भागाला वेगळं धोरण आहे. शहरी पण भागाला जसं तुमचे मुलं झालेत, हा. तर ते काय काम करताय आता? आमचे मिस्टरीच काम करतात, कार्पेंटर आहेत. कार्पेंटर. हा ते शेती करतात. नाही शेती नाही करत, कार्पेंटरच आहे. तर नंदुरबारचे जे युवक आहेत ते शिक्षित होतात, त्यानंतर त्यांना नोकऱ्या भेटत आहेत. काय भेटत नाही अजून, चाल ढकल आहे सर्व. धन्यवाद. हे अपंग मुलगीच आहे हा. दादा, किती वर्षापासून फिरू राहिला आम्हाला. आम्ही तर काही मदत व्हायला पाहिजे. हा बरोबर, ते पण सांगतो. पण दुसरे आपण म्हणू शकतो की इथे नंदुरबारमध्ये राहणार आहे तुम्ही, तर या निवडणुकीत बदल व्हायला पाहिजे की 10 वर्षात चांगलं काम झालंय? 10 वर्षात चांगलं काम झालं सर. काय म्हणजे चांगलं, म्हणजे शेतीत झालं चांगलं काम किंवा घर बांधण्यामध्ये झालं काय? की बाकी रस्त्यांचे वगैरे चांगलं झाले व्यवस्थित. रस्त्यांचं काम, रस्ते तर ते दाखवताय ते म्हणे रस्ते बरोबर नाही. हा इथं चौफुली, पण बाकीचे जे खेड्यागावचे रस्ते आहेत, ते चांगले झाले. तिथे तिथे चांगलं काम झालेलं आहे. तर हिना गावित यांना आपण मतदार केला पाहिजे. हो ओके शिक्षित पण आहे, आरोग्य सेवांवर जास्त लक्ष आहे त्यांच्या. थँक्यू. हो सर. तुम्ही काय शेती करता? हा सर शेती करतो. तर आपण म्हणू शकतो इथे की राहुल गांधी न्याय यात्रा येत आहेत. लोकांचे वेगवेगळे प्रश्न आहेत, त्यांचे वेगवेगळे मत आहेत. कोणी सांगतात की बदल झाला पाहिजे किंवा कोणी सांगतात की 10 वर्षात जे काम झालंय तो काम चांगलं आहे. राहुल गांधी यांचा जो आपण म्हणतो न्याय यात्राचा जो इथे रथ आहे तेही तुम्हाला दृश्यमध्ये दाखवून देऊया. इथे आदिवासी न्याय यात्रा, आदिवासी न्याय संमेलन असं नाव देण्यात आलं आहे. आदिवासी बहुमूल्य भागात काँग्रेसचा वर्चस्व परत येतो का 2024ची निवडणुकीत, हे आपल्याला पाहावं लागेल. किंवा बीजेपी ही जे 10 वर्षापासून मेहनत घेते तर त्यांची मेहनत सफल होईल का, हे येत्या निवडणुकीचा आपण म्हणू शकतो रिझल्ट्समध्ये पाहावं लागेल. नंदुरबारमध्ये वैभव कनगुटकर सोबत मुस्तफा शेख, मुंबई तक.